गाइस वेलकम बॅक टू आवर चॅनल. मी भाग्यश्री तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज डिरेक्टली क्लिनिकवरून ब्लॉग चालू करते कारण आज मी लवकर आली आहे. आज आहे एक डिसइन्फेक्ट सर्जरी म्हणजेच अक्कलदाढ आहे, तर ती सर्जिकली रिमूव्ह करायची आहे. तर त्यासाठी सर येणार आहेत म्हणून मग मी लवकर आले होते. तर रेडी करून ठेवलाय. आता सर आले की मग बाकीचे इन्स्ट्रुमेंट असतील ते सर त्यांचे यूज करतील आणि जर मागितले तर मग मी माझे देईलच, असं असतं. पण नॉर्मली सर जे सर्जन येतात ना ते त्यांचे इन्स्ट्रुमेंट स्वतःच घेतात त्यांचे. ठीक आहे, मी पेशंटचा दात दाखवते तुम्हाला. 1 मिनिट, लॅपटॉप ओपन करते मी. हा दात आहे, ही अक्कलदाढ आहे. मे बी मला नाही वाटत सर्जिकली करायची गरज आहे, म्हणजे आता ते डॉक्टरच सांगतील. पण बऱ्यापैकी तर नॉर्मली निघून जाईल, तरी पण सर्जनच रिमूव्ह करणार तिला. तर बघूयात आपण काय होतं. काढल्याच्या नंतर मी दात नक्की तुम्हाला दाखवेल की दात केवढा असतो आतमध्ये. तर ठीक आहे, व्हिडिओला शेवटपर्यंत कनेक्ट राहा. पुढचं जे काही असेल ते मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेल. सकाळी किती हिरवी बारी घेतला. पेशंट कॅन्सल झालं त्यानंतर मम्मीला बाहेर जायचं होतं, तर तिचं आवरून दिलं थोडंसं. काय पण बोलती भाग्यश्री, काय भारी लोक काय रडते. खाल्ला मी, इच्छा पूर्ण व्हाय करता मला गोड चालू नाही नको खाऊ तू. अगं काही शुगर कमी होईल. आणि दिला करू का मी? करू का मी? हा कर बरं, मला हाताने करता मला शर्मा अंकल मी सोडलं मी पटकन शर्मा अंकल मला राजेश छोड़ू क्या आपको मैं अंकल नहीं जाती हूँ मैं मी येत होते. शर्मा अंकल होते तिथे, मी रोड क्रॉस केला ते होते. अरे मैं चल भाग्यश्री मैं छोड़ता हूँ. ये देखो भाग्यश्री कपड़े कर रही है साड़ी पहन. आम्ही पण टाकलं असतं हॉटेल, भाग्यश्री हॉटेल म्हणून, पण आमच्या भाग्यश्रीला जेवणच बनवता येत नाही. आमचं काकाच जातोय उपाशी, तर आमची भाग्यश्री काय हॉटेल मध्ये स्वयंपाक बनवणार आहे, म्हणून आम्ही भाग्यश्री हॉटेल टाकलं नाही. म्यूट करावं लागतं मग मला परत आवाज. समजा समजो जरा. माझ्या हातात बघितले मागापासून 4 वेळा दाखवलं. हा चांगला आणलाय आजीने उलट. अजून एक होता. अरे मुर्द्यांनो 2 एकालाच गाठ मारली. तिला बॉल लागला. हे बघा कसा बोलतो इथं. बघा ब्लॉगर सापडले आम्हाला. तो आळंदीला जायची किती वाजले बघा ही ओळखतं का हिला. ए चकली चोर. तर घरात असं कायम खेळमेळीचं वातावरण असतं. खाऊन मम्मीला बाहेर जायचं होतं आणि मला आता जेवायचं होतं, भूक लागली होती. तर पाहत होते मी खाली काय भाजी केली. मग ते ही मला म्हणे तू चोरटी आहे. हा चोरटी आहे बघा. काय बनवत नाही.
तर ही जी साडी ना ही मम्मीने मला दिवाळीच्या पिरियडमध्ये घेतली होती. 2 साड्या घेतल्या होत्या. एक ज्या दिवशी दिवाळीच्या दिवशी वेअर केली होती आणि एक साडी ही ऑर्गेन्झा पॅटर्न होती. ॲक्च्युली घ्यायला मला नव्हतं घ्यायला गेलो होतं दीदीच्या सासूला वगैरे साड्या घ्यायच्या होत्या, सासूबाईंना वगैरे, तर त्यासाठी गेलतो. पण मला ही आवडली, मग मी उचलली. तर ती माझी होती पिस्ता कलरची आणि ही जी आहे ना तर ही दीदीची आहे. खूप सुंदर दिसते, बट नाईटसाठी ही साडी खूप परफेक्ट आहे. घातल्यावर वेअर केल्यावरती खूप भारी वाटत होती. मी वेअर करून पाहिले, तर कधी वेअर केली ना अशी तर नक्की दाखवेल. कधी काही असेल फंक्शन तर मी नक्की तुम्हाला दाखवेल. आता यावरचे सुंदर असे ब्लाऊज शिवणार आहे. म्हणजे ह्या साडीचं नाही, जी माझी आहे ती पर्पलवाली, ते पर्पल नाही पिस्ता कलरवाली. आणि ही काही जी ज्वेलरी आणली होती ना मी, ती ही स्वस्तात मस्त आपलं चालायचं. तर ते 1 ग्रॅम ज्वेलरी असते ना तर ती घेतली होती आम्ही, पण ती ना 15-20 दिवसातच खराब झाली. तर त्याच्या बदल्यात आहे ना ते ज्वेलरी म्हणजे दुसरं देणार होते, बट आम्ही नाही आणली. कारण आहे ना दुसरं देऊन पण त्याच्यावरती पे करायचं होतं, म्हणून नाही आणली. तर मग ही रोडवरतून येतच असेच एक शॉप होतं, तर तिथे आम्ही अशीच घेतली. निदान ही ज्वेलरी कमीत कमी 1-2 वर्ष तरी यूज होते. कारण बघा अशा ज्वेलरी यूज नुसता पैसा मस्त आहे. ठीक आहे, चालायचं आपल्यासाठी, म्हणजे माझ्यासाठी तरी. मी अशा सगळ्या गोष्टी घेते. मी काही खूप एक्सपेन्सिव्ह गोष्टी वापरत नाही. ठीक आहे, काम मग पुढचं कशाला एवढं एक्सपेन्सिव्ह घेऊन काय करायचे. तर हा एक चालू आहे आता ट्रेंडिंगला. आणि हा एक हार होता, हा पण मी घेतला होता. मी नाही, दीदीने घेतला होता. चॉईस आमच्या दोघींची होती. तर ताई तेच त्या दिवशी बोललं बघ बाहेर गेले पण घातलं असता. आजी चालली आहे. तर आता ताई तेच सांगत होती की आता ह्या साड्यांवरचे ब्लाऊज दीदी कधी शिवणार. तर मम्मी ओरडून तिला तेच म्हणत होती की तुला म्हटलं होतं की तिला थोडीफार मदत कर, म्हणजे ती तुझं ब्लाऊज वगैरे शिवून देईल, पण तुला ते करायचं नसतं, मग आता काय. तर मम्मी आज खूप दिवसातून ह्याला देहूला चालली होती दर्शनासाठी. मला पण म्हणत होती, पण मला काही कारणास्तव मला नाही जायला जमलं. तर ठीक आहे. हा मग ते त्याच्यामधून घेतले ना प्लेट मधून. हा मग मी काढली. मी तीच शोधत होती मागापासून, कुठेही चकली. बघा भिकारी. हाय मम्मी. हा घरातले किडे. बघा बिना आंघोळीची. लहान पोरगी आमच्या घरातली आजीचा पैसा हडपती साड्या घेऊन घेऊन. तू भिकारी. अरे तू काय मध्ये बघा. बघा आजी मेकअप थापायली. ए मी बोलती उलट कामाला लावा मला, काम करू ती. सकाळी जसं म्हटलं होतं मी तुम्हाला क्लिनिकला की एक पेशंट आहे, डिसइन्फेक्ट सर्जरी होती, बट ती नाही झाली, कॅन्सल झाली काही कारणामुळे. पेशंटला यायला थोडं लेट झालं आणि सरांना पुढे इम्प्लांटचे पेशंट होते म्हणून ते कॅन्सल केलं. तर आता संध्याकाळी क्राऊन कटिंग आहे, माप घ्यायचंय. तर बघू काही शूट करता आलं तर नक्की शूट करेल, दाखवेल तुम्हाला काय असतं ते. तर चला आता मी परत क्लिनिकला जाते. घरी आले, एक झोप घेतली, झोप नाही व्हिडिओ एडिट केला, थोडा वेळ पडले, व्हिडिओ बघितले थोडेसे. आता परत जाते. तर भेटू परत. आज काही पेशंटचे शूट करायला जमलं नाही. आता मी निघते घरी, आता विकी घ्यायला येतोय. तर चला निघूयात घरी आता जायला. लाईट्स वगैरे आणून मग निघूयात. आता विकी काय वाडी फाट्याला आलाय, तोपर्यंत मग क्लिनिक तर बंद केलंय. आता विकी येतोय घ्यायला, वाट बघू आपण त्याची.
तर विकी घ्यायला आला आणि ना क्लिनिकच्या बाजूलाच बाहेर आहे ना एक खूप छान शूज स्टॉल लागलाय, म्हणजे सेल लागलाय शूजचा. तर खूप छान छान व्हरायटीज आहेत तिथे शूजच्या. तर विकीला मी तेच सांगत होते की आपण एकदा जाऊयात, पाहूयात, नाही का, पाहायला काही हरकत आहे, बघू तर जाऊन घ्यायचं राहू दे. आणि पण नाही, तो म्हणला आता खूप लेट झालंय घरी जायला. आणि याची इकडे वेगळीच बडबड चालू होती. पण काय झालं माहिती का, मी शूट करत होते ना त्यावेळेस गाडीमध्ये ना सॉन्ग चालू होते. आता जे बोललेलं जर मी टाकलं तर मला ते कॉपीराईट येईल सगळं, त्यामुळं मी काय ते टाकत नाही, कारण ते गाणे मला त्या टायमिंगला लक्षात नाही आलं की ते बंद करून द्यावेत म्हणून. तर पण याचं वेगळंच काहीतरी बडबड चालू होती. म्हटलं ठीक आहे, कधी नेक्स्ट टाइम वाटलं तर नक्की शेअर करेल तुमच्यासोबत, ज्यावेळेस गाण्याचा आवाज वगैरे नसेल त्यावेळेस. म्हणून आता लग्न करून पस्तावलंय, कोणीच नाही लग्न करावं असं काहीशी त्याची बडबड चालू होती. तर आम्ही निघालो. खूप गर्दी होती रोडनी आज. इकडे वडापाव आणले होते विकीने, येता पार्सल आणलं होतं दीदीला आवडते आणि त्याला आवडते म्हणून आहे ना त्याने रबडी आणली, एक दीदीसाठी आणि एक त्याच्यासाठी आणली. तर आता मी दीदीला नेऊन देते खाली, पण झालंय का नाही माहित नाही, बघूयात. हो तुला तू आज चक्का आणली माझ्यासाठी? मी नाही आणली, हे कणी आणली तुला. काय पण ते मला माहित नाही, त्याच्यात गोल गोल काय होते. हा, तू काय करते? अंडा काय ते तोंडाचा वास येतो बघ. काय ग तुझं रोज रोज? हा, रोज नाही, एकदा ती पण ती पण डबा भरून घेऊन जाते. त्या दिवशी मी क्लासमध्ये नव्हता, हा डबा भरूनच ठेवला. आणि क्लासमध्ये शिकायला जाते का खायला जाते? नाही, सगळ्या सरांनी खाल्ला माहिती का, सगळे बोलत होते लय भारी झालं. हा, केसाला काय? क्लासमध्ये तर आता जेवण वगैरे सगळं झालंय आणि आता मी व्हिडिओचा एंड करते. तर सगळ्यांना शुभरात्री आणि सगळ्यांना टेक केअर, बाय.